चला विद्यार्थी मित्रांनो, जो ड्रग इन्स्पेक्टरचा सिलेबस आहे तो या ठिकाणी अपडेट होऊन आपल्या समोर आलेला आहे। यामध्ये जुने काय पॉइंट काढले, नवीन काय ऍड केलेले आहेत, ह्या समस्त सगळ्या गोष्टीची चर्चा आताच्या सेशन मध्ये आपण करणार आहे। व्यवस्थितरित्या बघा, का तर सिलेबस माहित असल्याशिवाय जगातलं काहीच होऊ शकत नसतं काम। त्यामुळे सिलेबस नीट माहिती असणं गरजेचं आहे। का तर या वेळेस तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर हे लेक्चर तुम्हाला शेवटपर्यंत नीटनेटकं बघावेच लागणार आहे। आणि मी जशी कमिटमेंट केलेली होती की ड्रग इन्स्पेक्टर मध्ये काही चेंज येऊ काही हो, जो चेंज येईल तो सुद्धा त्याच बॅच मध्ये कव्हर करून दिला जाईल आणि जे काय असेल ते त्याच फीज मध्ये केलं जाईल। आणि त्याच प्रकारे न्यू अपडेट बॅच सुद्धा आपली या ठिकाणी सुरू आहेच, बरोबर आहे ना। म्हणजे जे अपडेट पॉइंट आहेत ते यामध्ये टाकले जाणार आहेत। म्हणजे ही बॅच अपडेट बॅच असणार आहे, अपडेट टेस्ट सिरीज असणार आहे। नक्की जॉईन करा। तुम्हाला सांगतो बऱ्याच दिवसातनं हे ऍड आलेले आहे। आता स्वतःची कोणती रिस्क, कोणते एक्सपेरिमेंट करतच बसू नका, का तर अतिशय तज्ञ लोकांच्या माध्यमातून आपण ही बॅच पूर्ण केलेली आहे, करेक्ट। आणि अजून अपडेट सुद्धा तसेच आपण क्लिअर करणार आहोत। चले तर आपण बघूयात नेमका सिलेबस मध्ये बदल काय काय झाला। तर बघा, ओल्ड मध्ये कसं होतं, 100 प्रश्न होते, 200 गुणाला 1 तास वेळ, माध्यम इंग्रजी, बरोबर आहे। अशा प्रकारचा विषय होता, पदवीचा दर्जा राहील। जो आता नवीन मध्ये कसं आहे की 100 प्रश्न, 200 गुण, 1 तास वेळ, या ठिकाणी पदवीचा दर्जा, वस्तुनिष्ठ बहु पर्याय म्हणजे ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे। जुनी ऑब्जेक्टिव्ह होती, नवीन ऑब्जेक्टिव्ह आहे। 200 मार्काची पेपर, 50 मार्काचा इंटरव्ह्यू, करेक्ट। हे कळालं असेल। आता लक्षात घ्या, इथं 1/4 हे निगेटिव्ह होतं, इथं सुद्धा 1/4 हे निगेटिव्ह राहणार आहे। आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर या लेखी परीक्षेचे आणि मुलाखतीचे दोन्ही मार्क एकत्रित करून तुमची अंतिम लिस्ट लावली जात असते। इथंही तसंच केलं जाणार आहे, करेक्ट। आता चेंज बघूयात। चेंज मध्ये जर आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहायचं झालं तर बघा, ओल्ड मध्ये जे पॉइंट होते, ओल्ड सिलेबस आहे, हा सिलेबस टेलिग्रामला टाकणार आहे। टेलिग्राम जॉईन करून ठेवा, डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे। आपण फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, त्यानंतर आपण फार्मेकोलॉजी, टॉक्सिकोलॉजी, हे जे पॉइंट आहेत ह्यामध्ये नवीन मध्ये आणि जुन्यामध्ये थोडेसे चेंज झाले। म्हणजे फिजिओलॉजी मध्ये काही चेंज झालेला नाही, सेम ॲज इट इज फिजिओलॉजी आपण आहे अशी पाहतो। त्यानंतर पॅथोफिजिओलॉजी मध्ये सुद्धा काही चेंज झालेला नाही, सेम आहे असाच तो पॉइंट आहे। आता जो आपला महत्वाचा पॉइंट आहे फार्मॅकोलॉजी, ह्या फार्मॅकोलॉजी पॉइंट बद्दल जर पाहायचं झालं तर जुने पॉइंट आहेत ते सगळे पॉइंट नवीन सिलेबसला आहेत। जो जुना फार्मॅकोलॉजी आहे तो A to Z नवीनला आहे तसा आहे, पण ह्यामध्ये काय काय गोष्टी ऍड झाल्या, जसं की आपण पाहतो, जसं की आपण अँटी हायपर सेन्सिटिव्हिटीज हा पॉइंट आहे तो इथं ऍड झालेला आहे। त्याच्याबरोबर आपण पाहतो जो जे केमोथेरपेटिक एजंट होते त्यामध्ये अँटी कॅन्सर, अँटी फंगल, अँटीबायोटिक्स हे ऑलरेडी होते जुन्याला, पण नवीन मध्ये अँटी ट्युबरक्युलर एजंट, युरिनरी ट्रॅक, अँटी इन्फेक्टिव्ह, अँटीव्हायरल असे 2-3 पॉइंट तिथे ऍड झालेले आहेत। त्याच्याबरोबर आपण पाहतो रिस्पायरेटरी ड्रग्स हा पॉइंट नवीनला ऍड झालेला आहे। GIT ड्रग्स हा ही पॉइंट नवीनला ऍड झालेला आहे। त्यानंतर इंट्रोडक्शन ऑफ ड्रग डिझाईन हा ही पॉइंट नवीन ऍड झालेला आहे। म्हणजे फार्मॅकोलॉजीचा सिलेबस वाढला, काय झालेला आहे, वाढलेला आहे। वाढलेले काय पॉइंट आहेत ते पॉइंट तुम्ही व्यवस्थितरित्या अजून एकदा वाचून घ्या, मी टिक मार्क केलेले आहेत कोणकोणते पॉइंट वाढलेले आहेत त्यावरती। तदनंतर जर आपण पाहायचं झालं टॉक्सिकोलॉजी, टॉक्सिकोलॉजी जुना होता तो असा नवीनला आहे, परंतु जिनो टॉक्सिसिटी, त्यानंतर कार्सिनोजेनिसिटी अशा प्रकारे 2 पॉइंट नवीन टॉक्सिकोलॉजी मध्ये वाढलेले आहेत। हा मुद्दा लक्षात घ्या। म्हणजे टॉक्सिकोलॉजी हा सिलेबस आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो, फार्मॅकोलॉजी हा देखील सिलेबस वाढलेला पाहायला मिळतो। मायक्रोबायोलॉजी ॲज इट इज जुना जसा आहे
तसा मायक्रोबायोलॉजी आहे, त्यामध्ये काही चेंज नाही. स्टरिलायझेशन प्रिन्सिपल असेल, एसे ऑफ अँटीबायोटिक्स असेल, बायोकेमिकल सेरिओलॉजिकल असेल, बीओडी असेल, डिफरंट मीडिया असेल, मायक्रोबियल ड्रग्ज असेल, हे पॉइंट आहे असेच आहेत. जुन्याला जसे होते तसेच नव्याला सुद्धा आहेत. बरोबर, हे लक्षात घ्या. वाढलेले पॉइंट कोणकोणते आहेत ते. तदनंतर ओल्ड मध्ये जर आपण पाहायचं झालं तर बायोकेमिस्ट्री, केमिस्ट्री ऑफ ड्रग आणि फार्मास्युटिकल्स हे 88 पॉइंट, नवीनला सुद्धा 88 पॉइंट आहेत. परंतु जुना बायोकेमिस्ट्री ऍज इट इज कॉपी पेस्ट बायोकेमिस्ट्री नवीनला केलेला आहे. त्यानंतर जुना आपण पाहतो केमिस्ट्री आहे असा न्यू केमिस्ट्री मध्ये कॉपी पेस्ट आहे. त्याच्याबरोबर आपण पाहतो की या ठिकाणी जो पुढचा मुद्दा आहे की एकंदरीत जर पाहायचं झालं तर त्यामध्ये केमिस्ट्रीमध्ये आपण काय काय मुद्दे इथं ऍड केले. ह्यामध्ये नोवल ड्रग डिलिव्हरी सिस्टम नावाचा एक मुद्दा ऍड केला, म्हणजे ज्याला फार्मास्युटिकल्स, तबा केमिस्ट्री झालं, फार्मास्युटिकल मध्ये एक नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम हा पॉइंट ऍड केला फार्मास्युटिकलचा. जो जुना पॉइंट आहे तो आहे असाच ठेवलेला आहे. त्याच्याबरोबर इंडस्ट्रियल फार्मसी हा नवीन पॉइंट ह्यामध्ये ऍड झाला. कोणता? इंडस्ट्रियल फार्मसी फार्मास्युटिकल मध्ये ऍड झालेला नवीन पॉइंट आहे. त्याच्याबरोबर कॉस्मेटिक सायन्स हा सुद्धा न्यू पॉइंट ऍड झालेला पाहायला मिळतो. कॉस्मेटिक सायन्स हा जुन्याला नव्हता, नवीनला आहे. म्हणजे नवीन मध्ये आपण पाहतो नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टम, इंडस्ट्रियल फार्मसी आणि कॉस्मेटिक सायन्स हे 3 पॉइंट ऍड झालेले पाहायला मिळतात. सिलेबस वाढलेला इथं पाहायला मिळतो. आता त्याच्याबरोबर जर आपण पुढे आलो की त्याच्याबरोबर प्रिन्सिपल अँड ऍप्लिकेशन ऑफ युझिंग यूव्ही ऑटोमॅटिक ऍब्सॉर्प्शन ऍज इट इज 88 पॉइंट ते ठेवलेले आहेत. आता बघा जुन्यातलं जे लॉ होते DCC, DTAB हे लॉ या ठिकाणी गेलेले आहेत आणि हे लॉ जाऊन त्या ठिकाणी नवीन पॉइंट आलाय फार्मसी प्रॅक्टिस. काय आलेला आहे? फार्मसी प्रॅक्टिस हा न्यू मुद्दा ऍड झाला. लॉ गेले, फक्त एवढाच मुद्दा कट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अन्यथा जुना सिलेबस हा आहे तो आहेच, पण त्यामध्ये ऍड झालेला आहे. ऍड झालेले पॉइंट कोणते आहेत ते तुम्हाला, जसं इंडस्ट्रियल फार्मा आहे, जसं की आपण पाहतो कॉस्मेटिक सायन्स आहे, फार्मसी प्रॅक्टिस आहे, कम्युनिटी फार्मसी मॅनेजमेंट आहे, हॉस्पिटल फार्मसी नीड्स मॅनेजमेंट आहे, ड्रग डिस्ट्रीब्युशन इन हॉस्पिटल हा मुद्दा आहे. एक्झॅक्ट प्रॅक्टिसचा हा इथं ऍड झालेला पाहायला मिळतो. आता जर आपण पाहायचं झालं तर नवीन मध्ये जुने जे जनरल नॉलेज रिलेटेड टू फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल फील्ड जे आहे तो पॉइंट ऍज इट इज इथं आहे. परंतु याच्या बरोबर एक एक्स्ट्रा पॉइंट जुन्या सिलेबस मध्ये जो आहे तो एक एक्स्ट्रा पॉइंट नव्हता, तो नवीन मध्ये एक्स्ट्रा पॉइंट आला आणि तो आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 आणि रूल्स 1945. मग त्या ऍक्ट एकदम डिटेल मध्ये तुम्हाला आहे. हा ऍक्ट एकदम डिटेल मध्ये तुम्हाला शिकायचा आहे, त्यामध्ये काही शंका नाही. आणि त्यानंतर हे जे करंट रिलेटेडचे जे चॅप्टर होते, राईट टू इन्फॉर्मेशन, कंझ्युमर प्रोटेक्शन, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, हा एक ऍड झाला. काय झाला? इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट जुन्यामध्ये नव्हता, तो नवीन मध्ये इथं ऍड झाला. बाकी फार्मसी ऍक्ट 48 होता, WHO होता, न्यूरोसिटिकल्स होता, नॅशनल हेल्थ प्रोग्राम आहे, इरिटेशनल ड्रग कॉम्बिनेशन्स आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो इंडियन फार्माकोपिया कमिशन हे पण असे एक दोन पॉइंट यामध्ये एक्स्ट्रा आलेले आहेत. ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन वगैरे हे जे पॉइंट आहेत ते नवीन मध्ये थोडेसे वाढलेले इथं तुम्हाला पाहायला मिळतील. जे जे पॉइंट वाढलेले आहेत ते पॉइंट आपण सॉर्ट आउट करून बाजूला करून या ठिकाणी सिलेबस मध्ये इन्क्लूड करून ते तुम्हाला शिकवले जाणार आहेत. त्यासाठी या ठिकाणी काम पण सुरू झालेलं आहे आणि त्यानुसार तुम्ही सुद्धा कामाला लागा. का तर पुढच्या 2-2.5 महिन्यात तुमची परीक्षा होईल. वेळ कमी आहे, आतापासून जॉईन राहा आणि एकदम ओके लेवलना ह्यात तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा. लक्षात आलं? ठीक आहे. तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.